नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महापालिकेच्या कारवाई विरोधात फेरीवाले आक्रमक। मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली असून या विरोधात फेरीवाल्यांनी दंड थोपटून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। पालिकेने सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांनी येत्या 15 जुलै रोजी शिवाजी पार्कपासून मंत्रालयापर्यंत मूक मोर्चा काढण्याचा तसेच बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय फेरीवाल्यांनी घेतला आहे। मुंबईमध्ये फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे। विविध प्रयत्न केल्यानंतर ही समस्या पूर्णपणे सोडवण्यात पालिकेला यश आलेलं नाही। मात्र दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर पालिकेची करडी नजर आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पालिकेने या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असून दररोज संबंधित भागात पालिकेचे कर्मचारी तैनात असतात। पालिकेच्या या कठोर कारवाईमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय थंडावले असून त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। या कारवाईमुळे हजारो फेरीवाल्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी खंत संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनने व्यक्त केली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे मुलांच्या शाळांचे शुल्क तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी फेरीवाल्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेरीवाल्यांना कर्ज देतात, स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि दुसरीकडे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन व्यवसाय करू देत नसल्याने फेरीवाले संतप्त झाले आहेत। त्यामुळे येत्या 15 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत मूक मोर्चा काढण्याचा निर्णय संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनने घेतला आहे। यापूर्वी 13 जुलैपासून एकही फेरीवाला दादरचे रस्ते पदपथांवर व्यवसाय करणार नाही, अशी माहिती संघटनेने दिली। महापालिका पोलीस रस्त्यावर बसू देत नाहीत, घरात खाण्यापिण्याच्या वस्तू नसल्याने घरचे घरी बसू देत नाहीत। आम्ही आत्महत्या करायची का, असा थेट प्रश्न संघटनेने केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेंसह तृप्ती भोईर, मुंबई। ही नेता नाही, आपला नेता एकच, छत्रपती शिवाजी महाराज। कसं लढायचं ते कोणी शिकवलं? जगाला शिकवलं, देशाला। त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित आंदोलन करायचं आहे। आता सुरुवात झाली आहे। मला ह्याने सांगितलं, बरं वाटलं, फरक पडायला पण सुरुवात झाली, म्हणजे गोळीने पण फरक पडतोय। आता औषधं इंजेक्शन द्यायला आपल्याला सुरुवात करायची। त्यामुळे आमचं मुलांची फी भरायला पैसे नाहीत। मला मी बरेच दिवस ऐकतोय सगळ्यांकडून, रेशन भरायला पैसे नाही, घरी गेली तर बायको घरात येऊ देत नाही, इथे आलो तर म्युन्सिपाल्टीवाला उभा राहू देत नाही। पर्याय काय? शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तशी हा स्वतःच्या पायावर उभा असलेला जो माणूस आहे त्याने आत्महत्या करायला पाहिजे। आणि म्हणून आपली भूमिका आपल्याला ठामपणे मांडायची आहे। रोहिंग्यांवर ॲक्शन घ्या। कोर्टाने सांगितलेलं आहे 15 वर्षाचं डोमिसिल असल्याशिवाय फेरीवाला धंदा करता येणार नाही। की डोमिसिल नसेल त्याच्यावर ॲक्शन घ्या, बांगलादेशींवर ॲक्शन घ्या। आम्ही काही बेशिस्त करत असू तर आम्हाला सांगा, तुम्ही शिस्त काय ती सांगा, आम्ही फॉलो करतो। धंदा बंद करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही। रोहिंग्या आणि बांगलादेशींची शिक्षा आम्हाला देणं हा त्याचा पर्याय नाही। आणि म्हणून आपली भूमिका आपल्याला ठामपणे सरकारसमोर मांडायची आहे। कदाचित ज्या पद्धतीने भूमिका मांडायला पाहिजे ती आतापर्यंत मांडली गेली नसेल। आणि आपल्या मराठी माणसांमध्ये एकमेकांचा द्वेष करणं हे आपल्याकडे कायम आहे। त्यामुळे फेरीवाले असेच, आणि फेरीवाले रस्त्यावर उभं राहून एक दिवस उभं राहून दाखवा किती त्रास होतो त्याचा तो। तर ह्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो आंदोलन करायचं आहे। आपल्याला 13 आणि 14 3 दिवस आपल्याला बंद ठेवायचं। 13, 14, 15 बंद ठेवायचं म्हणजे घरी बसायचं नाही। प्रत्येकाने स्टूल टाकून जिथे आपला धंदा आहे तिथे बसायचं, हाताला काळी पट्टी बांधायची, आला करायची।